आझाद मैदानावर बोलवतो आहे त्यांनी येऊन या ठिकाणी आमच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे। आमच्या समाजाच्या जवळजवळ 2016 पासून महामंडळाच्या मागण्या कुठल्याही प्रकारे मंजूर केल्या जात नाही। याच्यामध्ये प्रामुख्याने शिक्षणाचे जे काही आमचे मुद्दे आहेत, म्हणजे स्कॉलरशिप आहे, परदेश शिक्षणाची शिष्यवृत्ती आहे, देशामधल्या शिक्षणाच्या शिष्यवृत्ती आहेत, त्या दिल्या जात नाही। त्यामुळे चर्मकार समाजाच्या मुलींचं शिक्षण हे धोक्यात आलेलं आहे। अशा प्रकारच्या असंख्य मागण्या आहेत। आमचं महामंडळ जवळजवळ बंद पडले जमा आहे आणि म्हणून महामंडळाचं कोविडच्या माध्यमातून चर्मकार समाज हा रस्त्यावर बसून हातावर काम करणारा काम करणारा हा कामगार आहे, त्याची आज उपासमार होत आहे आणि म्हणून त्या महामंडळाची जी कर्ज आहे ते माफ व्हावं अशा प्रकारची आमची मागणी होती। संत रविदासांच्या नावानं काशीमध्ये, मध्य प्रदेशमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये विद्यापीठं निर्माण झालेली आहेत। तशा पद्धतीचं हा दुर्लक्षित समाज जो आहे त्याला दिलं तर काही आमची मागणी पण काही 500 कोटीच्या आत सगळी कर्ज माफ होतील सगळ्या समाजाची आणि त्याच्यासाठी सुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे या मुख्यमंत्री। आपण या मागणीमध्ये आपण असा विचार केला की जे थकीत कर्ज आहेत ते माफ करण्यात आले, परंतु नवीन कर्जासाठी आपण काय मागणी करणार आहे? काय नवीन कर्जाची पण मागणी आमचे अर्ज भरून पडलेले आहे, परंतु त्या महामंडळाला एमडी नाहीये, तिथं स्टाफ नाहीये, ते महामंडळ बंद पडलेली अवस्थेत आहे, त्याच्यामुळे तिथं काम करणारी माणसंच नाहीये। त्याच्यासाठी सुद्धा आम्ही सांगितलं की ताबडतोब कोणीतरी भरा तिथे। मुंबई महानगरपालिकेमध्ये 2000 साली जे बंद पडलेले पीच लायसन देणे किंवा पीच लायसन स्टॉलमध्ये कन्वर्ट करणे जवळजवळ आता 24 वर्ष होत आली, 14 वर्ष 24 वर्ष होत आली। याचा पुढे का आपण काय विचार करणार? महानगरपालिकेला आम्ही सांगितलं की पीच परवाने देण्यासाठी हॉकर्स झोनमध्ये आम्हाला टाकलेलं आहे। आम्ही हॉकर्समध्ये मोडत नाही, आम्ही इमर्जन्सी सेवक आहोत। केंद्र सरकारने तसा 50 वर्षापूर्वीचा GR आहे की हे इमर्जन्सी लोक आहे, चप्पल तुटली, कॉलेज करायचं आहे, अशासाठी आम्ही रस्त्यावर बसून काम करायचं, हे हॉकर झोनमध्ये नाही आहे, ही भाजी विक्री ते नाही आहे। आणि मी सुप्रीम कोर्टातही त्याच्यामध्ये मांडलेलं आहे की आम्ही हॉकर्स नाही किंवा आमचे पीच परवाने द्यावे, परंतु ती जी सुप्रीम कोर्टात केस आहे त्या केसच्या नावाने आम्हाला अजूनही पीच परवाने दिले जात नाही। आता जे महानगरपालिकेचं जे पत्र संस्थेचं जे राष्ट्रीय चर्मकार महासंघ ही चर्मकारांची अराजकीय संघटना आहे। या संघटनेने, या सभासदांनी महाराष्ट्रातल्या समाजाने मुख्यमंत्र्यांकडे काही मागण्या केल्या होत्या। त्या मागण्या फेब्रुवारीमध्ये आमची मीटिंग सह्याद्री अतिथीगृहाला बोलवली आणि त्या ठिकाणी आमच्या जवळजवळ सगळ्या मागण्या त्यांनी मान्य केल्या आणि तात्काळ ह्याच्यावर अंमलबजावणी होईल अशा प्रकारच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या। त्याच्यानंतर आम्ही फेब्रुवारीनंतर पुन्हा 4थ्या महिन्यात भेटलो, 7व्या महिन्यात भेटलो, तेच आश्वासन माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलं। त्यांनी आमच्या पत्रावर आदेश दिलेत की यांच्यावर ताबडतोब कारवाई करावी, परंतु शासनाच्या प्रशासनातून कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही आणि त्यामुळे आम्ही 1 ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रातला चर्मकार बांधव हा आझाद मैदानावर उतरणार आहे। साधारणतः 1 लाख चर्मकार बांधव या ठिकाणी येणार आहेत आणि आंदोलन करणार आहे आणि शासनाला जाब विचारणार आहे। त्याच्यासाठी आज या ठिकाणी समोर आलेलं आहे। नाही, मी कुठल्याही महामंडळासाठी इच्छुक नाही आहे। कार्यकर्ते आमच्याकडे भरपूर आहे। मी आता शिंदे गटात जरी आलो होतो तर मी कुठल्या प्रकारच्या अटी शर्तीवर आलेलो नव्हतो। चर्मकार समाजाच्या मागण्या मान्य कराव्या एवढी एकमेव अट होती। आमदारकीचं तिकीट नाही, खासदारकीचं तिकीट नाही, परंतु अशा पद्धतीनं त्यांनी आम्हाला वागणूक दिल्यामुळे हा आंदोलनाचा पवित्रा आम्हाला घ्यावा लागलेला आहे।